भाजपला धक्का, नगरसेविकांचा शिंदे गटात प्रवेश। चोरडिया यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटाचे वाढले बळ। शहरात शिंदे गटाची प्रवेश लाट, इतर पक्षात नाराजी। गटबाजी वाढल्याने शिंदे गटाचे पारडे दिवसेंदिवस होत आहेत जड। वणी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरणात मोठी हालचाल पाहायला मिळत आहे। या हालचालीच्या केंद्रस्थानी शिवसेना शिंदे गटाचा वाढता प्रभाव ठळकपणे जाणवतोय। भाजपच्या माजी नगरसेविका स्वातीताई खरवडे व मंजुषाताई झाडे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने भाजपला मोठा धक्का बसलाय। शहरात मागील काही दिवसांपासून विविध पक्षातील नाराज नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे शिंदे गटात प्रवेश सुरूच असून दिवसेंदिवस शिंदे गटाची ताकद वाढताना दिसत आहे। वणी शहरात जिल्हा संघटक विजयकुमार चोरडिया यांचा प्रभाव मोठा असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक कार्यकर्ते नियमितपणे शिंदे गटात दाखल होत आहेत। चोरडिया यांच्या उपस्थितीत होणारे पक्षप्रवेश कार्यक्रम शहरातील चर्चेचा विषय ठरत आहे। इतर पक्षात तिकीट वाटप, नेतृत्वावर नाराजी, गटबाजी, अंतर्गत मतभेद वाढत आहेत आणि जुन्या कार्यकर्त्यांकडे होणारी उपेक्षा यामुळे पुन्हा काही नगरसेविका शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे। या चर्चेमुळे थेट परिणाम म्हणून अनेक कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश करत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे। त्यामुळे शिंदे गटाचे पारडे दिवसेंदिवस जड होत आहे। नगर परिषद निवडणूक जाहीर झाल्यापासून शहराचे राजकीय तापमान वाढले आहे। इच्छुक उमेदवारांच्या हालचालींना वेग आला असून आमदार खासदारांसमोर फिल्डिंग लावणे, जनसंपर्क मोहीम, स्थानिक पातळीवरील राजकीय तंत्रांचा वापर याला जोर आलाय। हौशे, गौशे, नवशे अशा नव्या चेहऱ्यांमध्ये ही स्पर्धा वाढली आहे। काहींनी प्रत्यक्ष गल्लीत जाऊन जनसंपर्क सुरू केला असून काहींनी तर आम्हीच उमेदवार असा खुला दावा करण्यास सुरुवात केली आहे। वणी नगर परिषद निवडणुकीत शिंदे गटाची मोर्चे बांधणी, वाढते वर्चस्व आणि दिवसेंदिवस होणारे पक्षप्रवेश पाहता आगामी निवडणुकीत शिंदे गटाचे पारडे अधिक जड होत असल्याचे दिसून येत आहे। वणी न्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट। आपण सर्वांना माहित आहे, ज्या दिवशीपासून शिंदे सेनामध्ये मी प्रवेश केले त्या दिवशीपासून पार्टीमध्ये सारखं प्रचंड प्रमाणावर आपल्या पार्टीमध्ये इन्कमिंग चालू आहे। नव्याने खूप प्रवेश होत आहे। युवकांचा कल पूर्ण आपल्या शिंदे सेनेकडे आहे। शिंदे सेनेकडे हा कल असण्याचं कारण आपण अनेक पार्ट्यांची कार्यशैली पाहिली, त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना पार्टीच्या नेत्यांना जे माज आलेला आहे त्याला कंटाळून इतर पक्षामध्ये प्रवेश घेण्याचा अनेकांनी निर्णय घेतला। फक्त हेच विषय नाही आहे, तर अनेक विषय आहे। जे स्थानिक नेते होते, भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार, त्यांनी अनेक करप्शन्स आधी केलेले आहे। हे पूर्ण गावकऱ्यांना विविध वर्तमानपत्रातून, विविध जे काही न्यूज आलेल्या आहेत त्याच्या माध्यमातून सर्वांना गावकऱ्यांना ही वास्तुस्थिती माहीत आहे आणि त्या वास्तुस्थितीला पाहतच त्यांना पराभव स्वीकारावा लागला। चुकीचे कामं त्यांनी जे केले त्याचे परिणाम त्यांना भोगावं लागलं आणि अशाच कारणामुळे आज सर्व लोकांमध्ये शिंदे सेनेबद्दल प्रचंड उत्साह आहे आणि सर्व युवक अनेक गावागावातून, शहरातून, सर्वीकडून सर्व लोक शिंदे सेनेकडे प्रवेशासाठी उत्साहित आहे। ज्यांनी आपल्या शिंदे सेनेवर, आमच्या नेत्यावर, आपले एकनाथजी शिंदे यांच्यावर विश्वास दाखवला त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि त्यांना सर्वांना इथं सन्मानाची वागणूक देणार आणि आम्ही चांगले कामं करून सर्वांचं मनामध्ये आपलं एक चांगलं नाव आपण बनवू आणि या गावाचा विकास जे आहे ते विकास काय असते, विकास कसा करायचा असते, त्याचं नियोजन काय असते त्याबद्दल निश्चितच चांगले परिणाम देऊ। आज जरी वेळ असेल पण हे समोर आपल्याला सर्वांना पाहायला मिळणारच आहे। तरी माझ्या या शिवसेनेमध्ये, शिंदे सेनेमध्ये ज्यांनी आपले प्रवेश केले अशा सर्व लोकांना मी पुनश्च मनापासून एक वेळा शुभेच्छा देतो।
धन्यवाद.